पेठ तालुक्यातील विद्युत महामंडळ यांचा मनमानी व आर्थिक नुकसानकारक कारभार. पेठ तालुक्यातील विद्युत महामंडळ यांचा मनमानी व आर्थिक नुकसानकारक कारभार याचा जाब विचारण्यासाठी माजी नगरसेवक चेतन निखळ यांच्याकडे आलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार महामंडळाच्या ऑफिसला जाऊन संबंधित उपविभागीय अभियंता हे कार्यालयात हजर नसल्याचं निदर्शनास आलं. त्यांना 2 दिवसापासून फोनवरती माहिती देऊन पण गैरहजर राहिले. तरी महावितरण कार्यालयात असलेले इतर अधिकाऱ्यांशी बोलून प्रीपेड मीटर व वाढीव वीज बिल बंद केलेला रीडिंग, लोड शेडिंग याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी तिथे सविस्तर समस्यांची मांडणी केली. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महोदय यांनी प्रीपेड मीटर सक्तीचं नसून विधानभवर जाहीर करूनही पेठ विद्युत मंडळानं त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. नवीन प्रीपेड मीटर बसवलं याची कोणती खातरजमा सदर वीज ग्राहकाला देण्यात आली नाही, कोणती नोटीस दिलेली नाही. नवीन मीटर बसवण्याचा शासनाचा GR मागितला. ते पुढे म्हणाले, जुन्या मीटरच्या तुलनेत नवीन मीटर कसं चांगलं आहे त्याचा टेस्टिंग रिपोर्ट सादर करा. रीडिंग एजन्सी चालू असून काम बंद का? दर शनिवारी विद्युत प्रभाव खंडित होतो याची कारणं काय? दर शनिवारी हा पायंडा पडला. पेठ तालुक्यात लोड शेडिंग औद्योगिक वसाहत नाहीत, बागायती भाग नाहीत, तरी खेडोपाडी 1-2 दिवस लोड शेडिंग का असतं? वाढीव वीज बिल कमी करा नाहीतर माफ करा. रीडिंग पुन्हा सुरू करा. ग्राहकांना कायदा 2003 नुसार सेक्शन 45 नुसार वीज मीटर निवडीचा अधिकार आहे असं ठणकावून सांगितलं. गावातील DP ट्रान्सफॉर्मर 100 लोडचे आहेत, आज तेच 200 लोड घेत आहेत. ते कधी बदलणार? कमी व्होल्टेजमुळे TV, फ्रीज असे उपक्रम चालत नाहीत, सतत लाईट जाते. नवीन मीटर वसुलीचं काम पहिलं करता अशी खूप सारी समस्या त्यांनी अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आल्या. जिल्हा एक्झिक्युटिव्ह ते ऊर्जा मंत्रीपर्यंत जाण्याचा गर्भित इशारा देण्यात आला. जीवन गवळी यांची वाढीव बिलामुळे लाईट कट केली. विक्रम शिंदे यांना 67,000 बिल आलं. विनायक विस्पुते यांना 60,000 बिल आलं. असे खूप ग्राहक अजून आहेत, त्यांची बिलं वाढीव आलेत. यासाठी विद्युत महामंडळांना तक्रार निवेदन देण्यात आलं. या ठिकाणी चेतन निखळ, अतुल निर्भवणे, किरण पोरे, प्रमोद पगारे, राजू नाठे, सूरज लिमले, विक्रम शिंदे, ओम विस्पुते, जीवन गवळी, उत्तम कुबांडे, अशफाक काजा आदी उपस्थित होते. आज आपण MSCB महामंडळ यांच्याकडे आले असताना इथं कोणताही अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, उमावत साहेब, गायकवाडांच्या जागेवर आलेले नागरे साहेब हे इथं उपस्थित नाही. आपला मूळ मुद्दा असा आहे, आज पेठ शहरवासीय आणि आपले तालुक्याचे पण MSCBचा अनागोंदी कारभार, आर्थिक शोषण जोरात चालू आहे. मार्च एंडिंगच्या वसुल्या जोरात चालू आहे. लोकांचे पैसे नाही भेटले तर लाईट बिल वसुली जोरात चालू आहे. आज लाईट कट करायला पहिले येणार जर ते कोणाचे वाढीव बिल आले असेल किंवा काय आले असेल. आता इथं असे 2-3 उदाहरण तक्रारदारांचे देण्यासारखे का त्यांचे 66,000 बिल आले, 67,000 आलेले, कोणाचे 27,000 आलेले. तर असे तक्रारदारांचे आज नावं पण आहे. पेठ शहरातले शिंदे असतील, पेठ शहरातले सोनार असतील, गवळे असेल, त्यांचं पोल्ट्री फार्मचं कनेक्शन पेठ शहरात दाखवून म्हणजे इतका अनागोंदी कारभार का मीटर पिंपळपाड्याला आणि लाईट होती पेठ कटची. हे सर्व अनागोंदी आणि निष्कृष्ट आणि चुकीचं काम चालू आहे. आर्थिक शोषण चालू आहे. आणि MSCBचा एकच विषय नाही, समस्यांचा पाडा वाचला तर खूप आहे. आज इथं जमायचं कारण असं, आम्ही आज त्यांना अचानक व्हिजिट दिली पण ते आज पण भेटले नाही जागेवरती. आपले पत्रकार बंधू यांनी पण त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सांगितलं की ते रिकव्हरीसाठी गेले, ते व्हिजिटला गेले. आणि प्रत्यक्ष त्यांना कॉल केला तर ते म्हणतात का आम्ही आज रजेवर आहे, सुट्टीवर आहे, त्यांचा प्रभारी चार्ज पण कोणाकडे नाही. त्यामुळं आपण भेटायचं कोणाला? ही मोठी एक समस्या आहे. महामंडळाचा बोगस कारभार आपण सर्व नागरिक, पेठ शहरवासीय, पेठ तालुकावासीय सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. मी सर्वांना एक आवाहन करतो का तुम्ही लाईट बिल भरू नका. आता जे प्रीपेड मीटर बसवलंय, प्रीपेड मीटरांचे जास्त बिल आलेले. जेव्हापासून नवीन मीटर बसलं 67,000 बिलं, 40,000 बिलं, 50,000 बिलं, 30,000 बिलं. आम्ही सर्व त्यांचा निषेध करतो. आता नुसते वाढीव बिलं तर येताच आहे. इथं एवढा बोगस कारभार चालू आहे का आपला औद्योगिक वसाहतीचा भाग नाही तालुका, बागायती शेती नाही, तरी खेड्यावरती 2-2, 3-3 दिवस लाईट लोड शेडिंग चालू. पेठ शहरात शनिवारी लाईट जाते. असं कोणतं काम करतात दर शनिवारी लाईट जाते? एक पायंडा पाडताय. शनिवारी लाईट गेली ठीक आहे, आपण समजू शकतो कधीतरी काम चालू आहे, पण दर शनिवारी लाईट एक नवीन पायंडा सुरू केला या MSCBने. राहिला दुसरा विषय, आपल्याला ग्राहकाला आपल्याला अधिकार आहे का आपण आपलं मीटर चॉईस करायचा. आपल्याला अधिकार असा आहे का तुम्ही तुमचं मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड ठेवायचं, हा स्वतःचा अधिकार आहे. यांनी सक्तीने आणि घरात लोकांना माहीत पण नाही हे मीटर बसून गेलेले, कोणी गावाला गेलं हे मीटर बसून गेलेले. तर ही बोगस मीटरची संकल्पना यांची. आणि आपण यांना आळं बसवण्यासाठी ज्यांचे रिक्सर बिल असेल ठीक आहे, आज न उद्या तुम्हाला जास्त बिलं येणारच आहे. त्यामुळं आपण सर्व जागृत होऊन यांना जाब विचारला पाहिजे. आणि असं कोणी पण आलं तर आपले पत्रकार बंधू आहेच, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा खाली मोबाईल नंबर आहे. तुमची काही पण तक्रार असेल MSCB विरोधात तुम्ही त्यांना सांगू शकता.
तसं संबंधित गोष्टीचा या समस्यांचा पाडा आणि तक्रारीचा पूर्णपणे पाठपुरावा होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी मागच विधिमंडळात जाहीर केलं, तो GR काढला का प्रीपेड मीटर हे सक्तीचं नाहीये आणि प्रीपेड मीटर सामान्य माणसाला घरगुती हे बसवले जाणार नाही. ते इंडस्ट्रियल एरियामध्ये मोठे बिझनेसमन अशा ठिकाणी बसवणार. तरी पेठ शहरामध्ये या उपकार्यकारी अभियंत्यांनी सक्ती करून लोकांच्या घरात मीटर बसवले आणि वाढीव बिलं दिले. आणि इथं समस्या मांडत असताना आज आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे. त्यांच्या तक्रारीचं सर्वांच्या लोकांचं निवारण होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. जर ते झालं नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन इथं छेडू आणि आम्ही तसं त्यांना बोलण्यातून समज दिलेली आहे. तरी आमचं पत्रकार बंधू आणि आम्ही सर्व त्याचा पाठपुरावा करणारच आहोत. प्रतिनिधी पुष्कर गांगुळी सहसंपादक.